नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवासाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय हा येत असतो। या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांचा त्र्यंबकेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुक्काम असतो। हा वारकरी संप्रदाय त्यांच्या गावखेड्यांमधून पायदिंडी सोहळा आणि भजन कीर्तनाचा आस्वाद घेत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी नाशिकमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात। या पार्श्वभूमीवर सकाळी खैरे कुटुंबियांकडून महामुनी अगस्ती नाशिकच्या जुनी नाशिक पाटील गल्ली या ठिकाणी त्यांचा मुक्काम दरवर्षीप्रमाणे होत असतो। वारकऱ्यांची राहण्याची सोय गेल्या 40 वर्षांपासून भगीरथ खैरे हे कुटुंब करत आहे। तसेच ही सेवा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशनभाऊ खैरे गेल्या 20 वर्षांपासून पार पाडत आहेत। तसेच पाटील गल्लीमध्ये येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांचे टाळ वाजून भजन करत वारकरी दंग झाले होते। या भजनामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला। त्यांना देखील टाळ वाजवण्याचा मोह आवरला नाही। वारकरी संप्रदाय यांचा सत्कार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशनभाऊ खैरे यांच्या हस्ते करण्यात आलाय। तसेच यावेळी माजी नगरसेविका वैशाली भोसले, चैतन्य खैरे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विद्यार्थी आघाडी सागर पवार, महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव, कार्यकारिणी सदस्य पुष्पा जगताप, जिल्हा संघटक संदीप आवारे, संजय कुमावत, विकी खैरे, संजय पुंड, बापू खैरे, शंकर देवरे, ओमकार जगताप, पांडुरंग विधाते, यश खैरे, ओम खैरे, संजय माळी, भिकाजी शिंदे, प्रकाश पाटील, रामदास सोनवणे, मारुती तांबे, जनसेवा मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व वारकरी संप्रदाय यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि भाविकांना वारकरी संप्रदायाप्रती उत्साह निर्माण केलाय। तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू महामुनी अगस्ती महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र अनकाई या ठिकाणाहून या दिंडीचं प्रस्थान होत असतं आणि आजच्या 6व्या दिवसाच्या मुक्कामाला ही दिंडी नाशिक पाटील गल्ली या ठिकाणी आलेली आहे। पाटील गल्लीमध्ये गेल्या कमीत कमी 35 ते 40 वर्षापासून ही दिंडी या ठिकाणी येत असते आणि या वारकऱ्यांची व्यवस्था अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनसेवा मित्र मंडळ तसेच या परिसरातील वयोवृद्ध नागरिक, सर्व आबालवृद्ध आणि सर्वच तरुण मित्रमंडळ चांगल्या अशा पद्धतीने करत असतं आणि त्यातल्या त्यात या वर्षीपासून म्हणजे इथून मागे चालूच आहे, परंतु रोशनभाऊ खैरे यांनी या ठिकाणी जनस्वराज्य पक्ष आणि या पक्षामध्ये प्रवेश करून या पक्षाचे पदाधिकारीसुद्धा या चांगल्या कार्याला जोडले गेले आणि ही चांगली अशी एक बाब या ठिकाणी पाहायला मिळते। नाहीतर पुढारी लोक, राजकारणी लोक तसे लवकर याच्यामध्ये सामील होत नाही, परंतु हे सगळे सामील झाले आणि त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काम केलं। आज वारकरी संप्रदाय दिंडी सोहळा अनकाई किल्ल्याच्या पायथ्यापासून तर ब्रह्मगिरीच्या पायथ्यापर्यंत चालणारा हा ओघ आज नाशिक क्षेत्रामध्ये येऊन आमचं आगमन झालेलं आहे आणि आत्ताच आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हे जे मंडळ आहे हे या दिंडीचं खूप आनंदाने स्वागत करतात आणि असंच भगवंत त्यांना निवृत्तीनाथ दादा यांना हे सहकार्य सत्कार्य करण्याची सद्बुद्धी देव हीच निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे रोशनभाऊ खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ही परंपरा आमच्या वडिलांनी जुन्या काळी चालू केली होती व आमच्या वडिलांनी नंतर हे मंडळ मी ताब्यात घेतल्यानंतर ही परंपरा आम्ही अशीच पुढे चालू ठेवली व आता स्वराज्य पक्षामध्ये मी प्रवेश केल्यापासून स्वराज्य पक्षाच्या वतीने ही परंपरा मी पुढे चालवणार आहे। 150 ते 200 वारेकरी येतात व आपल्या भागातील गोरगरीब जनता व भागातील सर्व नागरिक इथे या प्रसादाचा लाभ घेतात। ही येवला तालुक्यामध्ये पाटोंदा गावची ही दिंडी आहे आणि खूप जुनी दिंडी आहे। पूर्वी 400-500 लोक यायचे। आमची खंत अशी आहे की दिंडीमध्ये आम्ही महाराजांना हे सांगितलं की 400-500 लोकांची दिंडी आमच्याकडे आणत जा, आम्हाला सेवा करायची संधी द्या। सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठबळावरच मी सर्व कार्यक्रम करत असतो व सर्व पदाधिकाऱ्यांनी मला जे पाठबळ दिलं व आमचे जनसेवा मित्र मंडळ जे आमच्या भागात माझं स्वतःचं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून ह्या दिंडीचा आम्ही उपक्रम राबवलेला आहे। विद्यार्थी आघाडीचे सागर पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आमच्या महानगर प्रमुखांकडून अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। गेले 20 ते 30 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिंडीचं राहण्याचं व महाप्रसादाचं आयोजन इथे केले जातात। त्याबद्दल पाटील गल्ली व जनसेवा मित्र मंडळाचे सर्व स्वराज्य पक्षाकडून खूप खूप अभिनंदन, तसेच भावी वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा। न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक।